नमस्कार मित्रांनो. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सगळीकडे गाड्यांचा प्रॉब्लेम आहे. अशा वेळी घरात बसून राहणं हे जास्त योग्य ठरतं. खरं पाहिलं तर ही एक निसर्गाने दिलेली आपल्याला एक संधी असते. या संधीचा आपण योग्य पुरेपूर लाभ घ्यायला पाहिजे. आता प्रत्येकाचं आपलं एक आवडीनिवडी असतात, लाईफस्टाईल असते. मला मात्र अशा वेळी समोर मस्त गरम चहा आणि एखादा आवडीचा चांगला चित्रपट लॅपटॉपवरती पाहायला आवडतं. असंच काल मी एक नेटफ्लिक्सवरती काही चांगले चित्रपट शोधत होतो आणि त्यात मला ॲपेक्स दिसला. ॲपेक्स हा चित्रपट एप्रिल 2026मध्येच म्हणजे जस्ट 1-2 महिने झाले असतील, आताच रिलीज झाला आहे. आणि या चित्रपटाबद्दल बरंच काही चांगलं बोललं जातं. काही ॲवॉर्ड पण मिळालेले आहेत. तर त्यामुळे मला असं वाटलं की हा चित्रपट नेमका काय आहे हे आपण पाहायला पाहिजे. आणि मी तो चित्रपट पाहायला घेतला. मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला की जवळ 1.5 ते 2 तास चालणारा हा चित्रपट पूर्णपणे मनाला खिळवून ठेवणारा असा चित्रपट आहे. म्हणजे मी पाहायला घेतला आणि जोपर्यंत चित्रपट संपत नाही तोपर्यंत मी चित्रपट पाहतच होतो. तर मला वाटतं ती एक चित्रपटाची एक क्वालिटी असते, एक ताकद असते की प्रेक्षकांना खिळवून ठेवणं आणि आपल्यासोबत ठेवणं. तर असा हा ॲपेक्स नेमकं काय आहे याबद्दल मग मला असं वाटतं की मी तुमच्याशी बोलावं. ॲपेक्स हा चित्रपट एक बाई आहे की जी एक तरुणी आहे की जी आपण ज्याला म्हणतो की गिर्यारोहक किंवा जे डोंगर पर्वत चढतात, ट्रॅकिंग करतात. तर अशी ही धाडशी महिला आहे. आणि ती तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे टॉमीसोबत ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गिर्यारोहण करत असते. मोठमोठे पहाड, अतिशय अवघड वाटणारे की ज्याच्याकडे पाहिलं तरी माणसाच्या काळजामध्ये धस्स व्हावं अशा पहाडावर ते दोघं नवरा बायको चढत असतात. आणि विशेष म्हणजे अतिशय जसं आपलं एखाद्या सुरक्षित ठिकाणी घर असतं तसं त्या पहाडाच्या एखाद्या कॉर्नरला ते आपला आशियाना उभारतात आणि तिथे राहत असतात आणि परत वरती डोंगर चढत असतात. तर असं त्यांचं एक लाईफस्टाईल असतं आणि ते त्यात खुश असतं. तर त्यामध्ये एक घटना घडते की तो तिला विचारतो की तू बेल्ट वगैरे सगळं व्यवस्थित बांधलेलं आहेस का? ती हो म्हणते आणि त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास असतो. तो स्वतःला खाली झोकतो, पण तिने ते नीट बांधलं नसल्यामुळे तो दरीत कोसळतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो. आता हे दुःख घेऊन ही जी युवती आहे ही जगत असते. आणि अशाच तिला कळतं की ऑस्ट्रेलियामध्ये एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये आपण गेलं पाहिजे. किंवा तिथे लोकही सांगतात तिला की तिथे गेलेला माणूस परत येत नाही. आणि बरीच माणसं त्या जंगलामध्ये गेलीत आणि ती काय परत आलेली नाही आहे. तू काय जाऊ नको. पण तिला मुळात आव्हानं झेलण्याचं संघर्ष करण्याचा तिचा पिंड असल्यामुळे ती एकटी त्या जंगलामध्ये जाते. जंगलामध्ये वाटेमध्ये काही हॉटेल वगैरे लागतं. तिथे तिला काही लोक भेटतात. काही आपण आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये टपोरी वगैरे असं म्हणतो तशी माणसं भेटतात आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण ती अतिशय संयमानं आणि धाडसाने ती परिस्थिती हाताळते आणि ती त्या जंगलामध्ये राहायला जाते. ती त्या जंगलामध्ये गाडी एका ठिकाणी पार्क करते आणि जंगलामध्ये आपली जी काही हे असते, काय म्हणू आपण त्याला, तंबू म्हणू शकतो आपण. तो तंबू ती उभारते
सकाळी उठल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपल्या तंबूमध्ये आपलं जे साहित्य आहे ते कुणीतरी चोरलेलं आहे, मग ते नाही आहे तिथे. मग आता जंगलामध्ये ती एकटी आणि तिचं जर तर साहित्य नसेल तर तिने जगायचं कसं, हा एक मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो. आणि म्हणून ती मग इकडे तिकडे अस्थिर होऊन धावते आणि एके ठिकाणी तिला काहीतरी असं शेकोटी पेटल्यासारखं दिसतं. तिकडे ती जाते आणि बघते तर तिथे एक माणूस की जो तिला अगोदरही भेटलेला असतो, बेन नाव त्याचं. हा बेन तिला भेटतो आणि बोलतो की काय आहे, तुझं काय हरवलं आहे? तर मग असं थोडंसं बोलल्यानंतर तो तिला काही खायला देतो. तिला बरं वाटतं, पण तशीच ती सहजासहजी कुणावरती विश्वास ठेवणारी नसते. त्यामुळे ती त्याच्यावरही विश्वास ठेवत नाही. एका क्षणाला तिच्या लक्षात येतं की आपलं जे काही साहित्य आहे हे यानेच चोरलेलं आहे आणि हा चांगला माणूस नाही आहे. पण जसं मी म्हटलं की तिच्यामध्ये संयम असतो, तिच्यामध्ये माणसं ओळखण्याची आणि कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता असते. त्यामुळे ती तिथेही स्थिर राहून त्याला हँडल करते. पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण हिचं साहित्य चोरलं हे हिला कळलं आहे, तेव्हा तो तिच्याशी चांगलं न बोलता तिला म्हणतो की हे तुझं साहित्य मीच चोरलं आहे आणि मी शिकारी आहे. मी तुला एक संधी देतो, तू वाचू शकतेस. मात्र मी एक म्युझिक लावेल, त्याच्याकडे बॉक्स असतो. जसं आपल्याकडे करोके बॉक्स असतात तसा तो बॉक्स असतो. आणि सांगतो की तू जोपर्यंत एक गाणं वाजतंय तोपर्यंत तू माझ्या हद्दीतून बाहेर जा आणि गाणं थांबलं आणि तू जर माझ्या हद्दीमध्ये मला दिसलीस तर मात्र तू जिवंत वाचू शकणार नाहीस. अशा पद्धतीने तो तिला धमकी, इशारा देतो आणि ती मात्र तिला कळून चुकतं की कारण त्याच्याकडे तो एक बाण, जसं बंदूक असते तसं तो एक बाण असतो, धनुष्यबाण असतो. त्या धनुष्यबाणाच्या माध्यमातून तो तिला कितीही लांब गेली तरी तो तिला मारू शकतो हे तिला त्याची जाणीव असते. म्हणून ती अतिशय वेगाने धावत जाते आणि एका क्षणी थोडंसं लांब आल्यानंतर तिच्या लक्षात येतं की म्युझिक थांबलेलं आहे आणि तो धनुष्यबाण घेऊन तिला ते धनुष्यबाण नसतं खरं पाहिलं, ते एक बंदूक आहे. तर तो बाणाच्या माध्यमातून तिला मारून टाकण्यासाठी त्याचा वर्षाव करतो आणि तीही ते बाण चुकवत पळते आणि अशा पद्धतीने तिचा संघर्ष चालू राहतो. कारण तो अतिशय खतरनाक शिकारी असतो आणि तिला माहीत असतं की याच्यापासून सुटका करणं हे अवघड असलं तरी आपण ते केलं पाहिजे असं तिला वाटतं आणि ती धावत असते. मग एका ठिकाणी आता ते जंगल आहे, जंगलामध्ये निर्मनुष्य जंगल आहे, तिथं कोणच नाही आहे. त्यामुळे ती एका टेकडीवर जाते आणि टेकडीवरून बघते तर तिला लांब कुठेतरी एक होडी दिसते. पण दुर्बिणीच्या माध्यमातून तिला आणखी जाणवतं की त्या होडीच्या काहीसं दूर बेन आहे. तर हा बेन त्या होडीपर्यंत येण्याच्या अगोदर आपण होडीमध्ये बसावं आणि निघून जावं अशी ती योजना आखते आणि ती अतिशय सावधतेने त्या होडीपर्यंत जाते. मात्र त्या होडीच्या तिथे पोचल्यावर तिचा पाय त्या लोखंडी काय म्हणू आपण त्याला ट्रॅप, लोखंडी हे असतं काय त्याला साखळ्या, लोखंडी साखळ्यामध्ये तिचा पाय अडकतो आणि खरं पाहिलं तर तो ट्रॅप असतो, सापळा असतो जो बेनने तिच्यासाठी आखलेला असतो आणि ती अडकते आणि मग मात्र बेन तिला भयानक यातना देतो. तो तिच्या हातामध्ये लोखंडी साखळ्याने तिला बंदिस्त करतो आणि एक दोर आपल्याकडे ठेवतो. मग तिला हवं तेव्हा वरती लटकवणं किंवा तिला त्रास देणं अशा पद्धतीची जो क्रूरपणे तो तिला छळत असतो. ती मात्र या सगळ्या परिस्थितीमध्येही आपल्याला यातून कसं बाहेर पडता येईल यासाठी प्रयत्न करीत राहते. पुढे तो तिला एका गुहेमध्ये घेऊन जातो
आणि त्या गुहेमध्ये जे काही तिला दिसतं ते खूपच भयानक असतं. तिथे अनेक स्त्री पुरुष लहान मुलांचे मृतदेह त्याने लटकवलेले असतात आणि तिच्या लक्षात येतं की हा नुसता शिकारी नाही, क्रूर नाही, तर हा नरभक्षक आहे. आणि कुठली तरी रिच्युअल्स म्हणजे जे जंगली लोकांच्या प्रथा असतात त्या कुठल्या तरी रिच्युअलच्या म्हणजे एक सायको किलर म्हणू शकतो आपण त्याला. तर असा हा विकृत मानसिकतेचा माणूस आहे आणि याच्यापासून जर सुटायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने डावपेच दाखवावा लागेल असं तिच्या लक्षात येतं आणि ती त्याच्याशी नीट बोलायला लागते. म्हणजे जेव्हा तो तिला विचारतो की तुला माझ्याबद्दल काय वाटतं, तर त्यावेळेस ती म्हणते की तू आयुष्यामध्ये खूप काही सहन केलंस आणि खूप काही पाहिलंस. तर त्यामुळे त्याला कुठेतरी असं वाटतं की हे आपल्याला समजून घेते आणि मग त्याच्या आईचा फोटो तिथे बघून ती म्हणते की तुझी आई खूप चांगली होती. पण हे सगळं बघितलं की नंतर तिला निश्चितच वाईट वाटलं असतं. म्हणजे असं ती त्याच्याशी संवाद साधते आणि तो तिच्या जवळ येतो आणि त्याचाच फायदा घेऊन ती त्याचा कान चावते आणि त्याला जोरात धक्का देऊन ती वेगाने पळते आणि जी काय नदी असते त्या नदीमध्ये उडी मारते आणि त्या नदीला खूप मोठा प्रवाह असतो आणि दगडं धोंडे वगैरे खूप असतात त्या नदीमुळे. त्यामुळे अडथळत का होईना ती पुढे जात राहते आणि त्यानं स्वतःलाही तिच्याबरोबर बांधलेलं असल्यामुळं ती जितक्या वेगाने पुढे जाते तितक्याच वेगाने त्याची तो फरफरत तिच्या मागे जातो. त्याचं नियंत्रण राहत नाही. त्याचं नियंत्रण स्वतःवर न राहिल्यामुळे तो अनेक दगडावरती आदळतो, जखमी होतो आणि शेवटी ते एका किनाऱ्याला लागतात. त्यावेळेस अर्थात दोघंही जिवंत असतात, तीही जिवंत असते, पण तो त्याचा पाय पूर्णपणे मोडलेला असतो. मग अशा वेळेस त्याला प्रश्न पडतो की आता आपण हिला काही करू शकत नाही. पण ते खोल दरीमध्ये असतात, तर त्यांना वरती डोंगरावर चढून जाणं क्रमप्रात गरजेचं असतं आणि म्हणून मग तो तिला म्हणतो की मी तुला मारणार नाही, मला तू वरती डोंगरावरती घेऊन जा. कारण त्याला माहीत असतं की ही डोंगर चढण्यामध्ये अतिशय हुशार आहे. आणि मग तो तिला म्हणतो की एक टोक तुझ्याकडे असेल, एक माझ्याकडे असेल. तू काही हुशारी केलीस तर मी पडलो की तूही पडशील. त्यामुळे तू मला व्यवस्थित बाहेर काढणं हेच तुझ्या हिताचं आहे. अशा पद्धतीचं तो तिच्याबरोबर ॲग्रीमेंट करून ती वरती चढत जाते. पण एका क्षणी ती अतिशय हुशारीने त्याने जे बांधलेलं असतं तर ते सोडून टाकते आणि परिणामी तो खाली दरीत कोसळतो आणि ती मात्र सही सलामत डोंगराच्या वरती येते. आणि तिथे आल्यानंतर मग तिचा जो संघर्ष आहे तो तिला निश्चित आठवतो आणि जीवन म्हणजे किती खडतर असू शकतं, किती भयानक असू शकतं याचा एक वेगळा अनुभव तिने पाहिलेला असतो आणि तोच अनुभव प्रेक्षक म्हणून आपण बघत असतो. मित्रांनो, हा चित्रपट याच्यामध्ये जी फोटोग्राफी आहे ती खूप सुंदर आहे. ते जंगल, ते पहाड, ते झरणे ज्याला म्हणतो आपण, धबधबे आणि ती गुहा आणि एकूणच तो नरभक्षक वगैरे सगळं रहस्यमयी आणि एकदम थ्रिल आहे सगळं एकदम. तर असं हे आणि ते दिग्दर्शकाने याच्यामध्ये लेखकाने आणि दिग्दर्शकाने संवाद कमी दिलेले असले तरी त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून, प्रसंगामधून, कृतीमधून ते बरंच काही सांगत जातात, बोलत जातात. त्यामुळे इथे संवाद जे आहेत ते खूप कमी आहेत. पण तरीही हा चित्रपट जो आहे त्या प्रसंगाने माणसाच्या मनाची पकड घेतो. मित्रांनो, हा चित्रपट जो आहे चित्रपटाचं दिग्दर्शन जे आहे ते बालसार कोर्माकूर यांनी केलेलं आहे. याचं लिखाण जे आहे जेरेमाय रॉबिन्सनी केलेलं आहे आणि यातील जे कलाकार आहेत यात जी महत्त्वाची भूमिका जी केलेली आहे, जी सश्याची भूमिका आहे, आपण जे युवतीबद्दल बोलतो आहे की ज्या तरुणीने संघर्ष केला आणि ती त्या संघर्षातून स्वतःला तिने वाचवलं, ती सशा जी आहे सशाची भूमिका चार्लिज थेरॉनने केलेली आहे. बेनची भूमिका
टॅरोन एगर्टनने केलेलं आहे आणि तिच्या नवऱ्याचा जो अपघातात वारतो टॉमीची भूमिका ही एरिक बाना यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने 3 महत्त्वाच्या भूमिका असलेल्या 3 कॅरेक्टर असलेल्या चित्रपटामध्ये आपल्याला आपल्याला खिळून ठेवलं जातं आणि एकूण सगळे जे दृश्य आहेत ते एकदम नयनरम्य असे दृश्य आहेत. त्यामुळे हा चित्रपट आपण एकदा नक्कीच पाहावा. आपल्याला हा चित्रपट आवडेल आणि खरं पाहिलं तर माणसाचं जीवन किती संघर्षमय असतो याची कल्पना आपण आपल्याला येऊ शकते. कारण आपण बऱ्याचदा काय असतं की आपल्या छोट्या मोठ्या दुःखाला आपण कुरवाळत असतो. तर त्यापेक्षा हे जे काय जगणं असतं काही लोकांच्या वाट्याला येतं किंवा काही लोक आवडीने ते स्वीकारतात. तर त्यांचं जगणं पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्याला वाटतं की आपण खूप सुखी आहोत. मला वाटतं हीच गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा एक प्रयत्न दिग्दर्शक आणि लेखकाचा असावा. आणि हा चित्रपट याला पुरस्कार मिळालेले आहेत आणि हा चित्रपट खूप चालतो आहे, लोकांना आवडतो आहे. तर असा हा चित्रपट आपण एकदा पाहावा. तो नेटफ्लिक्सवरती उपलब्ध आहे. असेच चित्रपट मी आपल्याला काही मला जे आवडतात ते निश्चितपणे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण हे माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.